नमस्कार. गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. गुरूंवर श्रद्धा बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेतच. ते जसं आमच्याकडून करून घेतात तसं आम्ही करत आहोत. कधीकधी आमच्याकडून काही राहू शकतं, काही त्रुटी राहू शकतात, तेव्हा आम्ही अल्पमती आहोत हे समजून आम्हाला माफ करा. गीता हा खूप मोठा ग्रंथ आहे. त्याचा अभ्यास किंवा त्याचं निरूपण वेगवेगळ्या मार्गांनी केलं जातं. त्याचे अभ्यास करणारे पुष्कळ लोक आहेत. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी त्याचा अभ्यास केला आणि गीता रहस्य लिहिलं. त्याचा अर्थ अतिशय वेगळ्या अर्थाने कर्मयोगातून त्यांनी विशद केला. महागुरू महाज्ञानी ज्ञानेश्वरांनी गीता रहस्याचा अभ्यास करून साध्या सोप्या शब्दात ज्ञानेश्वरी वाचली. जी ज्ञानेश्वरी जिच्यामध्ये काही वेदातले बीजमंत्र आहेत, जी वाचल्याने अनेको मानसिक आणि शारीरिक व्याधींचा नाश होतो, त्या ज्ञानेश्वरीला वाचण्यासाठी आपल्याला ती इतकी अवघड असू शकते, तर प्रत्यक्ष गीता किती अवघड असू शकेल. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर रणांगणामध्ये होते, दोन्हीकडचे लोक होते, दोन्हीकडे आपलेच लोक होते. एक भाऊ इकडे आणि एक भाऊ तिकडे असं होतं. आणि भगवानांनी काय सांगितलं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी युद्ध करणार नाही. मी युद्ध केलं तर मी हे युद्ध एका मिनिटात संपवू शकतो. पण आपल्या मोहावर मात करून आणि समजून घेऊन तुलाच स्वतःला त्याच्यावर कर्म करावं लागेल. तर गीता ही आपल्याला कर्मासाठी उद्युक्त करते. साधारण 10व्या अध्यायापर्यंत श्री कृष्ण भगवान आपल्याला आपल्याला म्हणजे अर्जुनांना विश्वरूपाचं दर्शन घडवतात. पण ते एकदम घडवतात का? तर नाही. जसं आपण पर्वतारोहण करतो, ट्रेकिंगला जातो, आधी छोटे छोटे ट्रेकिंग करतो, नंतर आपण हिमालयात जातो. जर लेह लडाखला जायचं असेल तरी आपल्याला तिथलं वातावरणाशी ॲडजस्ट व्हावं लागतं. साधी सोपी गोष्ट. मोठ्या कॉन्टेस्टमध्ये जाण्यासाठी आधी आपण स्कूल लेवलवर, मग इंटर स्कूलवर, मग डिस्ट्रिक्ट लेवलवर, मग स्टेट लेवलवर, असं जाऊन आपण नॅशनल लेवलवर जातो. तसं 10वा अध्याय किंवा विश्वरूप अध्याय एकदम येत नाही. गीतेचं सार जे म्हणतात ते 15व्या अध्यायामध्ये आहे. आणि त्यानंतरचं जे आहेत अध्याय, ते उरलेले अध्याय म्हणजे उपसंहार असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्यक्ष रणांगणावर हा उपदेश कसा केला असेल, हे ज्ञान, हे भक्ती याविषयीची चर्चा कशी केली असेल, तर हे एखादं रूपक असावं. पण आपल्याला हे समजून घेणं हे सुद्धा खूप सुंदर आहे. ही जी प्रोसेस आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. गीता रहस्याच्या पहिल्या पानांवर लोकमान्य टिळक काय म्हणतात? द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अँड रिलिजन. किती मोठं आणि खूप गहन वाक्य आहे. गीता आहे ही वेद, शास्त्र या सगळ्या गोष्टी मिळून आध्यात्मिक क्रिया ज्या आहेत हिंदू धर्मातल्या, त्यांचं संकलन आहे, ते गीतेमध्ये आहेत. यात कोणतेही वर्णभेद किंवा इतर गोष्टी सांगितलेल्या नाहीत. ह्याच्यामध्ये वैदिक क्रिया सांगितलेल्या आहेत, पण इतर जी कर्मकांड आहेत ती फार कमी आहेत. या ज्या आध्यात्मिक क्रियांचं संकलन आहे हे गीतेमध्ये आहे. जनकादींनी सुद्धा कर्मांनी सिद्धी मिळवली. या ज्या गोष्टींचा जो अर्थ आहे तो अतिशय व्यापक आहे. कर्म कशी करायला हवीत, साक्षात्कारी पुरुषाने अशी कर्मे करावी की लोकांनी त्याचं आचरण करायला हवं, तरच शाश्वत शांती किंवा साक्षात्कार मिळतो. आता आपण प्रत्यक्ष जे आहे गीतेमध्ये काय सांगितलं आहे त्या श्लोकांचा मराठीमध्ये अर्थ बघतोय. त्याच्या आधी नेहमीप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आपण आहे कृष्णांच्या रूपात त्यांचं गीता वाचतोय, त्यांचं स्मरण करणारे अथ ध्यानम. शेषशाही नागावर शेषशाही मुद्रेमध्ये असलेल्या भगवान विष्णूंचं डोळ्यासमोर स्मरण करून त्यांची प्रार्थना करायची आहे. आपण सगळ्यांनी एकत्र त्यांची प्रार्थना करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं.
श्री विष्णवे नमः. अथ तृतीयोऽध्याय. तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, मला हे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रितच्या भाषणाने माझ्या बुद्धीला मोहित करताय. म्हणून एकच अशी गोष्ट मला सांगा ज्यामुळे माझं कल्याण होईल. अर्जुन काय झाला, कन्फ्यूज झाला. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना काय सांगितलं की 2 योग आहेत आयुष्यामध्ये जगण्याचे. एक ज्ञानयोग आहे आणि एक कर्मयोग आहे. तर अर्जुन म्हणाला, मग मी साक्षात्कारी का होऊ नये? मी कर्म का करावं? तर ह्याच्यावर भगवान त्यांना उत्तर देतात, अरे अर्जुना, अरे निष्पापा, या जगामध्ये 2 कर्म आहेत. ती कशी ते मी तुला समजावून सांगतो. निष्ठा म्हणजे परिपक्व साधना जेव्हा परिपक्व होते. निष्ठा म्हणजे काय, एकदम हाय लेवलची किंवा हाय पीकची पराकाष्ठा, ती निष्ठा. आणि दुसरं निष्ठापूर्वक ज्ञानयोग. आणि दुसरं म्हणजे निष्ठा आणि कर्मयोग. योग्यांची निष्ठा जी आहे ती कर्मयोगाने होते. 2 प्रकारची निष्ठा मी सांगितली होती. सांख्ययोगाची निष्ठा जी आहे ती निष्ठा ज्ञानयोगाने, आणि जे योगी असतात त्यांची निष्ठा कर्मयोगाने, त्यांच्या ज्या संधी होतात त्याच्याने प्राप्त होते. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही. कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजे सांख्यनिष्ठेला त्याला जाता येत नाही. निःसंशयपणे निष्काम योग म्हणजे फलाचा किंवा आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या जसं त्याची आज्ञा आहे, जसं त्याने सांगितलं आहे की तुम्ही कार्य करत राहा. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही इच्छा नका करू, कर्मण्येवाधिकारस्ते असं जेव्हा ते म्हणतात पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला ते येईलच. हेच त्यांनी थोडक्यात इथे सांगितलं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवू नये. आपण जर आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवली नाही तर आपण कसं बरे त्या कर्माचे फळ प्राप्त करू शकू? आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते आपल्या मनातून त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. पण ते कर्म जे आहे ते योग्य दिशेने पण चाललं पाहिजे. पण जेव्हा त्याच्यामध्ये जी हर्डल्स येतात की मला याचं फळ मिळत नाही किंवा मी हे करतो आहे आणि हे होत नाही, ह्याच्याबद्दल स्थिर राहणे आणि सतत कर्म करत राहणे याला म्हणतात निष्काम कर्मयोग. निःसंशयपणे कोणताही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन आहे. त्यामुळे कर्म करायला भाग पडला जातो. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयांचे चिंतन करत राहतो तो मिथ्याचारी आणि दांभिक म्हटला जातो. म्हणजे इंद्रियविषय कुणालाच चुकले नाही आहेत, तर तुम्ही बळेच त्यांना आवरता आणि त्यांचं चिंतन मनातल्या मनात करता आणि वरवर असं दाखवता की मला सगळं काही मोह नाही, ते दांभिक म्हटले जातात. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो खरा श्रेष्ठ. तू शास्त्रविरहित कर्म कर्तव्य कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं खूप श्रेष्ठ आहे. तसंच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. जर सतत कर्म नाही केलं तर आपल्याला त्या गोष्टीचे जे मोटर स्किल्स असतात ते येत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं हँड इन आय, हँड इन बॉडी कॉर्डिनेशन असतं, ते नाही चालत तसं जेवढं एफिशियंटली चालायला पाहिजे. आणि त्यावेळेला तर खूप गोष्टी फिजिकल ह्याच्यावर डिपेंड होतात. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्म कर. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ
तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणे एकमेकांची उन्नती करत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. म्हणजे इथे विन विन सिच्युएशन येते की तुम्ही यज्ञ करून देवतांची ताकद वाढवा आणि देवता तुम्हाला इच्छित फळ देतील. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. म्हणजे जेव्हा यज्ञरूपी हवन होतं तेव्हा त्यातला काही भाग जो आहे तो त्या यज्ञ देवतेला किंवा त्या इष्टदेवतेला अर्पण करावा लागतो. तो अर्पण न करता जो पुरुष खातो तो एक प्रकारे चोर म्हणला पाहिजे. यज्ञ करून शिल्लक राहिलेले म्हणजे जो भाग अर्पण करायचा होता तो केल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात, म्हणजे त्यांचं पाप खाल्लं जातं. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञांमुळे पडतो. यज्ञविहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून आणि वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समजा. यावरून सिद्ध होते की सर्वव्यापी परमेश्वर परमात्मा नेहमीच यज्ञात असतो, यज्ञात प्रतिष्ठित असतो. म्हणजे त्याची प्रतिष्ठापना करावी लागत नाही. जेव्हाही आपण यज्ञ करतो तेव्हा परमेश्वर तिथे असतोच. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थ जगतो. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतंही कर्तव्य उरत नाही. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन नाही. तसंच कर्म नाही करण्याचं पण काही कारण नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याला जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. कारण तो कुणात रमतो? स्वतःमध्ये आत्म्यात रमणारा, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट आहे. म्हणून तू सुद्धा नेहमी आसक्त न होता कसा राहा, कर्तव्य नीट करत राहा. आसक्ती सोडून कर्म कर. तोच मनुष्य पुढे परमात्म्याला जाऊन मिळतो. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीविरहित कर्मांनी परमसिद्धीला जाऊन प्राप्त झाले आहेत. तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणंच योग्य. आता इथे लोक या शब्दाचा अर्थ खूप डीप आहे, खूप गहन अर्थ आहे. जसं की माणूस संपूर्ण मनुष्य जातीला, समग्र सृष्टीला जो सन्मार्ग मिळेल अशा प्रकारे आचरण करणारे ज्ञानी साक्षात्कारी पुरुष ते लोकसंग्रह करतात. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात त्याचप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतं. म्हणून हे पार्था, या तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही किंवा मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असं नाही. पण तरीही वस्तू मिळाली किंवा कर्तव्य नसलं तरीही मी कर्म करतच राहतो. कारण पार्था, जर का मी सावध राहून मी कर्म केली नाहीत तर माझं खूप मोठं नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतील. तसं आपल्याला नॉर्मलीसुद्धा घरामध्ये जेव्हा आपले लहान किंवा काही लोक आपल्याला बघणारे असतात त्यांनी आपलं आचरण करावंसं आपला व्यवहार ठेवायचा आहे. जेव्हा आपण बाहेर नोकरीमध्ये जातो, आपल्या टीमचं आपण लीड करत असतो, बाकीच्या गोष्टी असतात, तिथेसुद्धा आपल्याला असा व्यवहार ठेवायचा आहे की लोकांनी आपल्या मार्गाचं अनुसरण करायला हवं. म्हणून जर मी कर्म केलं नाही तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील
आणि त्यांच्या जे संकरतेचं कारण जे आहे ते मी होईन. या सगळ्या प्रजेचा घात करणारा मी होईन. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. परमात्मा रूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविरहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अंधश्रद्धा निर्माण करू नये. उलट शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फतच केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मीच सगळा करता आहे, मीच सगळं हे घडवून आणतोय असं मानतो. पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्वच गुणाच वावरत असतात हे लक्षात घेऊन ते त्यामध्ये आसक्त होत नाहीत. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असलेल्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. म्हणजे असं म्हटलं जातं, असं एक कोट आहे की इफ यू करेक्ट द फूल विल हेट यू. त्यांना आपण समजावून नाही सांगू शकत, आपणच त्यांच्या पुढे मूर्ख होतो. अंतर्यामी मज परमात्म्यांमध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा ममता संतापरहित होऊन तू युद्ध कर. म्हणजे तू स्थिर बुद्धीने युद्ध कर, सगळं सोडून दे माझ्यावर. श्रद्धा ठेव की होणारच आहे व्यवस्थित आणि तू स्थिर बुद्धीने कर. जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले नष्ट झालेलेच समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल? प्रत्येक इंद्रियाचे त्या इंद्रियाच्या विषयात राग द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी न जाता आपलं काम केलं पाहिजे, कारण ते दोन्ही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्यांच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म जो आहे तो भय देणारा. मग अर्जुन म्हणाला, अरे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसताना जबरदस्तीने करायला लागल्याप्रमाणे कोणत्या प्रकारे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? याच्यावर श्री भगवान उत्तरले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला कामच हा क्रोध आहे. हा खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा आणि मोठा पापी आहे. हाच या विषयातला वैरी आहे हे तू जाणून घे. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो त्याप्रमाणे त्या कामामुळे ज्ञान झाकलं जातं. अरे धनंजया, कधी तृप्त न होणारा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकलं जातं. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही यांचे निवासस्थाने म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य मारून टाक. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे आणि मनाहून बुद्धी पर आहे. जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय.
अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीद्वारा मनाला त्याच्या स्वाधीन करून, अरे अर्जुना, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. अशा प्रकारे इथे आपला 3य अध्याय समाप्त झाला. आम्ही आमच्या अल्पमतीनुसार त्याचा मराठी अर्थ जो दिलेला आहे छोट्याशा भगवद्गीतेमध्ये श्लोकार्थासहित तो तुम्हाला सांगितलेला आहे. आणि जे मध्ये जे अर्थ सांगितले ते आमचेच आहेत. गीता कितीतरी मार्गांनी विशद केली जाऊ शकते. तिचं निरूपण अनेक मार्गांनी केलं जातं. स्वामी आमच्याकडून करून घेतात ते आम्ही करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी आमच्या पाठीशी आहेत, ते तुमच्या पाठीशी राहोत. भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुणाला तरी या व्हिडिओचा फायदा होऊ द्या. धन्यवाद.